ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया एका दाम्पत्याच्या जीवावर बेतलेली आहे। लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे। बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं मृतांचं नाव आहे। शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांचा लगेच मृत्यू झाला आणि नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झालाय। दरम्यान रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप कोमकरांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जाते। तर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। या दाम्पत्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झालेली होती आणि या शस्त्रक्रियेनंतर या दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे। शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी त्या पतीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी पत्नीचा मृत्यू झाला। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, पुण्यामधली धक्कादायक घटना, दाम्पत्याचा या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेला आहे। रुग्णालय प्रशासनाकडून काही सांगण्यात आलंय का? रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। पण या पती पत्नीचा या लिव्हर ट्रान्सप्लांट करताना मृत्यू झाला हे खरी गोष्ट आहे। नातेवाईक प्रचंड संतापले होते। परदेशी त्यांनी तिथे आक्रोश पण केला। पण नेमकं काय झालं, चूक कोणा झाली शेवटी आपल्याला माहिती। लिव्हर ट्रान्सप्लांटेशन खूप गुंतागुंतीची ऑपरेशन असतं। हे अनेकदा सक्सेस रेट त्याचा खूप कमी असतं आणि त्याचाच फटका तोही दाम्पत्याला बसल्याने दोघांचाही मृत्यू झालेला आहे। आता याच्यावर हॉस्पिटल प्रशासन नेमकं काय खुलासा देत हे पाहावं लागेल। पण याच्यात दोन जीव म्हणजे आपला जीव वाचवण्याच्या नादात महिलेला आपला जीव गमवावा लागला हे दुर्दैव कटू वास्तव आहे सगळ्या घटनेतलं। नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।